नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंजिनिअरिंगचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेलं आहे. आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअपवर आम्ही प्रोव्हिजनल मेरिटचं तुमचं स्टेटस पाठवलेलं आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक चेक करावं. जनरली तुमचं नाव, जेंडर म्हणजे लिंग, पुरुष स्त्री चुकला आहे का, डेट ऑफ बर्थ, तुमची कॅटेगरी सर्वात महत्त्वाचं, आणि तुमचे 10वी-12वीचे रोल नंबर्स आणि मार्क्स हे काळजीपूर्वक चेक करा. जर काही त्याच्यात त्रुटी असेल तर तात्काळ कळवा, जेणेकरून आपण ते 2 दिवसामध्ये म्हणजे 25 तारखेच्या आज शेवटची तारीख आहे, ते आपल्याला दुरुस्त करावं लागेल. अन्यथा मग पुढे त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघावा. दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, चॉईस फिलिंग संदर्भात जे महाराष्ट्र काउन्सिलिंगचे मुलं आहे, ज्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्राचं करायचं आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी फिजिकली यावं, ज्यांना शक्य नाही त्यांनी फोनवर योग्य मॅडमशी बोललं तरी चालेल. तुम्ही तसं टॉप टू बॉटम लिस्ट माहिती करून घेऊ शकता, आणि लास्ट इयरच्या कट ऑफनुसार तुम्ही कोणतं कॉलेज बसत आहेत याची एक यादी तयार करा. जे बसत नाही आहे ते पण आपण हायर साईडला घेणार आहोत, पण जे बसणार आहेत ते आपण खाली बॅकअपमध्ये घेणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे जे प्लॅनिंग आहे त्यानुसारच तुम्हाला सोपं जाईल. मी सांगतो त्या पद्धतीने करा. एक तर तुम्ही स्वतः घरी पण कट ऑफ बघून आपले कुठे लागत आहे ते एक लिस्ट बनवू शकता, आणि जे लागत नाही ते हायर साईड राहीलच, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. आणि जे नागपूरचे मुलं आहेत, तुम्हाला जर खूप काही विचार करायची गरज नाही आहे. 10च आपण कॉलेज नागपूरचे प्रिपेअर करतो, जे टॉप 10 आहेत. बाकीच्या कॉलेजमध्ये शिकण्यापेक्षा एक वर्ष रिपीट केलेलं परवडलं. तर तुम्हाला काही तेवढा विचार करायची गरज नाही. आपण टॉप टू बॉटम सर्वच भरूया नागपूरवाले, आणि जे मिळेल ते घेऊन आपण परत 3 राऊंड ट्राय करणार आहोत. 4 राऊंड खेळून 4थी जे मिळेल ते घेऊ, आणि त्यानंतर जर तुम्ही समाधानी नसाल तर मग एक ॲपमध्ये पण आपण प्रयत्न करू की ॲपची शीट रिझर्व करू. तर असा आपला पुढचा प्रवास असणार आहे. कन्फ्युजन नको म्हणून सांगतो आहे. दुसरं महत्त्वाचं, यावर्षी बेटरमेंटची फीज वाढवली आहे. तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये जे मिळालं ते घेऊन सेकंड राऊंड खेळायचं असेल तर 1000 रुपये भरायचे. सेकंड राऊंडमधून जे घेऊन थर्ड राऊंड खेळायचं असेल तर 2000 भरायचे. आणि थर्ड राऊंडमध्ये जे मिळालं ते घेऊन खेळायचं असेल तर 3000 भरायचे. म्हणजे जेणेकरून 6000 रुपये CTCL यावर्षी आपल्याकडनं वसूल करणार आहेत. त्यामुळे बेटरमेंट करायचं की नाही, मिळालेलं घ्यायचं, कन्फर्म करायचं, हे तुम्हाला ठरवायचं आहे. बेटरमेंटची फी तुम्हाला विद्यार्थ्यांनाच भरावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे या संदर्भात पण तुम्ही थोडा विचार करावा, आणि काही जरी क्वेरी असेल तर तुम्ही योगिता मॅडमला पहिले कॉल करा. त्यांच्या लेवलवर जर सॉल्व नाही झालं तर मग मला कॉल करा. ठीक आहे. एवढंच या प्रसंगी सांगायचं आहे. धन्यवाद.